नमस्कार मंडळी, मराठी कथासंग्रह या चॅनेलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवीन नवीन कथा तुम्हाला पाहायला मिळतील. वारा खूप थंडगार सुटतो, म्हणूनच मालकाने आम्हास तीच खोली देऊ केली आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतले. त्याचे आभारच मानायला हवेत. तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा. सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा. कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने आराम सदा सर्व काळ ठरलेला असायचा. मोजून 2-2.5 तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखेरीज अन्य काम नसल्याने मन विठाळून गेले होते. तसे दिवसभर चौपाटीवर भटक्यात ही मजा राहिली नव्हती. तर त्या दिवशी भुर्जीचं पार्सल आणून खोलीवर निवांत आस्वाद घेत होतो. कुणी एक बाई आली आणि डोकावून गेली हे तर नेहमी होतं. चाळीत जरा म्हणून प्रायव्हसी नाही, ही तीच शेजारीची बाई असणार. आज चौथ्यांदा डोकावून गेली. काही हवंय का आपल्याला? ती दरवाजापाशीच उभी असणार या अंदाजाने म्हणालो. मग साधारण 10-20 सेकंदाने पदराशी चाळा करत तिने पुन्हा हळून डोकावून पाहिले. काही नाही, सहज. बहुतेक ती सुद्धा हवा पाणी खायला बाहेर मोकळ्या जागेत आली असावी. मग शेजार धर्माला जागत आम्ही विचारले, झालं का जेवण? हा खरं तर हा कुणास ठाऊक पण फार लोकप्रिय प्रश्न आहे. तर असा हा जबरदस्त प्रश्न विचारून मी बाहेर आलो आणि तांब्याभर पाण्याने चूळ भरून पिचकारी मारली आणि उघड्यावरच हात धुतले. मोकळ्या जागे हात धुण्याची गंमतच वेगळी. तुम्ही सरकारी नोकरीत आहात असं कळलं, ती म्हणाली. सरकारी हा शब्द ऐकला की आम्हास उत्साहाने भरते येते. चांगलं तरतरीत वाटते. खरंय. आम्ही दुसरी पिचकारी मारत तिच्याकडे बघितले. बऱ्याच दिवसापूर्वी हेंदोस नावाचं पुस्तक वाचलं होतं. अचानक त्याचीच आठवण झाली. सौंदर्याचा आयटम बॉम्ब्स वगैरे म्हणतात तेच हेच. गोरीपान आणि शुभ्रारास आतुर वगैरे असलेली ललना साक्षात पुढे उभी होती. आमच्या ह्यांच्या नोकरीचं काही बघता का? तिनं लढीवाळपणे विचारलं. ह्यांच्या म्हणजे तिच्या नवऱ्याबद्दल बोलत होती ती. नक्कीच. फक्त तेवढी कागदपत्रे वगैरे आणून द्या. आता माझ्यासारखा कारकून हे ज्या दीडदमडीच्या नवऱ्याला सरकारी नोकरीत कसा काय चिमटू शकतो हे एक मोठे कोडे होते. हिचा नवरा वॉचमन आहे एवढे मला समजले. मग ती गेली. पुन्हा सामसूम झाली. मी झाडलोट करून वरांड्यात विडी शिलगावून बसलो. साधारण 11 वाजता एक शिडीत गेला बाजार एक घेऊन ठेवून दिल्यास जमिनीवर कायमचा उताना पडेल असा एक इसम शेजारणीच दार वाजवताना आढळला. चायला हात हिचा नवरा? याला ही असली आयटम बॉम्ब कशी भेटली बुवा? विडी जळत होती और अंदर से कलेजा भी. मग झाली का ड्युटी? आम्ही जळून खाक होत त्याला विचारलं. फय, हे काय आत्ताच आलो, तो बोलला. दार उघडले, तो गेला. दार बंद झाले. मी दुसरी बिडी शिलगावली. रात्री झोपेतून जाग आली. बाजूच्या खोलीतून दणादण आवाज येत होता. मी ते लक्षपूर्वक ऐकले. चायला सकाळ झाली. घमेल घेऊन सार्वजनिक नळावर गेलो. पाणी भरलं. ते मर्तुंड वरांड्यावर दात घासत उभं होतं आणि ती ललना आत कुठेतरी उलटली होती. साहेब, होईल ना काम आपलं? या सिक्युरिटीत काय परवडत नाही हो. दात घासत तो बोलला. सगळा फेस दाखवत मॅनर्स नावाची काय गोष्ट आहे का? झालं म्हणून समजा. तेवढी कागदपत्रे द्या माझ्याकडे. टॉवेल दोरीवर टाकत मी बोललो. नुकतीच आंघोळ झाली होती. काय घ्यायचं? द्यायचं असलं तरी बी सांगा, तो म्हणाला. साला, या असल्या लोकांमुळे भ्रष्टाचार वाढला आहे आणि दोष आमच्यावर येतो. जास्त काही नाही, एक गावरान कोंबडी झणझणीत. त्याच्या हिश्श्याला मान देऊन आम्ही जिभेचे चोचले पुरवण्याचे ठरवले. मग कचेरीत जाऊन खुर्चीवर बसून 1-2 तास नेहमीच काम केले. चौपाटीवर फिरलो. भेलपुरी खाल्ली. सहज आठवले तसे हेंदोसचा एक उत्तम
अंक विकत घेतला आणि घाईघाईने दुपारीच खोलीवर पोचलो. खाटेवर लवंडून पुस्तक हातात घेतले. मुखपृष्ठावरचे अर्धवट उघडे जंबो उरोज बारकाईने न्याहाळत असताना शेजारीन डोकावून गेली. गडबडीत पुस्तक लपवले. अहो, सकाळी कागदपत्रे द्यायची राहिलीच. एक तर त्या पुस्तकाने आतमध्ये आग लागली होती आणि समोर ही सुंदर चेहऱ्याची लैला आपल्या नाजूक ओठांच्या पाकळ्या फाकवत आपलं ते हे उलगडत मंजूळ बोलत होती. या कामाला खरं तर उशीर लागेल, पण मी मात्र लवकर करून देतो. कागदपत्रे बघत मी म्हणालो. कुठला तरी पिंपळगाव बुद्रकचा 10वीचा दाखला, 12वी पासचे मार्कलिस्ट आणि इतर भरमसाठ झेरॉक्स असे ती कागदपत्रे होती. किती धूळ झाली हो खोलीत, मी जाणून घेते, ती बोलली. अहो नको, कशाला, उत्साह दाबत आम्ही म्हटले. तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, आम्ही एवढंही नाही करायचं. एवढं म्हणजे नक्की केवढं, असा आम्हा स्वतःलाच प्रश्न पडला. मग बाहेर जायचे सोडून हाच तोच मौका वगैरे विचारत आम्ही टेबले कपाटाची उगीच इकडून तिकडे सारासार केली. खिडक्याच्या वर फडकी वगैरे मारून झाली. जळफटे वाटली त्यापेक्षा कितीतरी जास्त होती. बाईच्या नजरेतून काहीही सुटत नाही. मग पांघरूने विस्कटून त्याच्याही घड्या घालणे चालू झाले. काही गोष्टी दार बंद करून कराव्या माणसाने. पुस्तक लपवल्याच्या ठिकाणी उंजळत बघत ती म्हणाली, ललनेला सगळं काही माहीत होतं तर, म्हणूनच मी आत आली होती. रजई ठेवताना आम्ही उगीच तिला पाठीमागून भिडलो. ललना काहीही बोलली नाही. चादरीची घडी घालत राहिली. मग हळूच तिच्या उरोजावर हात ठेवून अलगद मिठी मारली आणि हात झटकून ती ताडाताड बाहेर निघून गेली. आम्ही बघतच राहिलो. आम्हाला स्वतःचीच बेशुद्ध शरम वगैरे वाटले. दार बंद करून ढसढस रडावे वाटले, पण तसला बालिशपणा आम्ही कदापि केला नाही. खिडकीवरची स्वच्छ झालेली तावदाने निरखत जरा वेळ झोपलो. संध्याकाळी दार वाजले. दारात मर्तुंगडा उभा होता. म्हणजे हा आता आमच्याशी झगडणार तर कोंबडी शिजायला टाकली, या बाहेर बसू. मर्तुंगडा चांगला मूडमध्ये येऊन सांगत होता, हे भलतंच, अहो नको, आज मूड नाही. आम्ही त्यास सांगितले, तुमची इच्छा म्हणूनच आणली आहे, नाही म्हणून कसं चालेल. ललना स्वयंपाक खोलीतून बाहेर येत होती. बोलली अगदी लढीवाळपणे. मग मात्र आमचाही मूड परतला. वरांड्यावर गार हवेत विंडी शिलगावून आम्ही बसलो. कोंबडीचा सुगंध आसमंतात दरवळत होता. मर्तुंगडा आतून काहीतरी घेऊन आला. साहेब, लोकांना लागतं म्हणून तुमच्यासाठी इंग्लिश आणली. मर्तुंगडा ग्लास काढत बोलला, हे बाकी भारी झालं. मग आम्ही गोट गोट करत अख्खी बाटली रिचकवली. मर्तुंगड्याला थोडी जास्त झाल्याने तो बाहेरच लवंडला. मग ललना म्हणाली, आधी तुम्ही जेवून घ्या. कोंबडी फर्मास होती, वादच होत नाही, पण बनविणारी आतून खट्ट होती. मी म्हणालो, आमचा राग आला का? ललना म्हणाली, नाही, तुमची काय इच्छा आहे मला चांगलंच ठाऊक आहे. तुमच्या यांना नोकरी लावणं माझ्या हातात नाही. माफ करा, दारूत नशेत माणूस खरं बोलतो म्हणून सांगून टाकलं माहिती आहे. ती म्हणाली. मी चमकून तिच्याकडे पाहिले. पण माझं प्रेम आहे तुझ्यावर. ललना आता मूडमध्ये येऊन गुलूगुलू बोलायला लागली. मी रस्सा ताटात ओतून घेतला आणि तडगडीचा घास घेऊन भाकरी कुस्करायला प्रारंभ केला. का बर, असं काय आहे माझ्यात? मी तर एक साधा कारकून. लिंबू पिळत मी कलेजीवरही ताव मारला. तुम्ही शेजारच्या खोलीत राहताना म्हणून. ती म्हणाली, हे काही आम्हा झेपले नाही. दाताखाली हळू आल्यागत. असो, म्हणजे मी ठरवत होतं शेजारच्या खोलीत जो कोणी राहायला येईल त्याच्याशी प्रेम करायचं. ती म्हणाली, म्हणजे योगायोगाने तिथे मी राहायला आलो आणि ही माझ्या प्रेमात पडली. ते म्हणतात ना, सुंदर स्त्रियांचा मेंदू डुप्लिकेट असतो. तेवढ्यात तो मर्तुंगडा डुलत आला. त्याने उगाचच 1000 वेळा माफी मागितली. तसंही त्याच्याबरोबर जेवण्यास मला विशेष इंटरेस्ट नव्हता. मग कोपऱ्यात बसून त्याने कोंबडीचा फडशा पाडायला सुरुवात केली.
मी जेवण संपवून खोलीत जरा लवंडलो. पोट तर तृप्त झाले होते, पण बाकी विचार करत पुस्तक काढले तेवढ्यात ललना आत आली आणि आशा परत एकदा पल्लवित झाल्या. बाई आणि बाटली हे विचित्र समीकरण आज जुळून येणार तर. ती खाटेवर बसली. आम्हास फार थंड वाटले. तुमचंही माझ्यावर प्रेम आहे ना? तिने माझा हात हातात घेऊन उरोजावर ठेवत विचारले. मऊ मुलायम मासल मखमली उत्तान उरोजांचा तो स्पर्श आम्हा क्षणार्धात धगात घेऊन गेला. मोके पेचोका साधत आम्ही दुसरा हात कंपनी कोमल गरगरीत वळणदार नितंबावती दाबून धरला आणि तारुण्याने मुसरलेल्या त्या ओवनीच्या गुलाब पाकळ्याच्या रसपान करत म्हटले, हो खूप. आम्ही आज प्रवेश करून त्या मदनिकेचा मनी कुस्करण्याच्याच बेतात होतो. तो मदनिका स्वतःच माझ्या भावपाशातून सोडवत म्हणाली, घाई नको. उद्या आमच्या ह्यांची रात्रपाळी आहे. मी उद्या येईन. 2 वाजता तयार राहा. ओसडून वाहणारे आमचे परमसुख आम्हास नाईलाजास्तव कॅन्सल करावे लागले. या अशा स्त्रियामुळेच केयलफिडी नामक म्हण उगम पावली असावी. हेंदोस वाजण्यात आता तसा काही अर्थ नव्हता. एवढे सुख कदाचित आम्हास झेपलेच नसले. रंगरंगीली सकाळ झाली. घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवली. कचेरीत जाऊन खुर्चीचे दर्शन घेतले. चौपाटीवर भटकलो. आठवलं तसं मेडिकलमध्ये महत्त्वाचे सामान विकत घेतले असावी म्हणून प्रगत देशातून आलेली जपानी तेलाची एक बाटलीही घेऊन ठेवली. रात्री सामसूम झाल्यावर खोलीवर परतलो. वाटेत घरमालक भेटला. म्हणाला, रात्री दार उघडं ठेवून झोपत जाऊ नका. आणि आवाज कसले येतात तुमच्या खोलीतून? माझ्या अहो ते घर तर या शेजारच्या खोलीतून येतात. आम्ही विस्मयाने म्हणालो, अहो कसं शक्य आहे? ही खोली तर 6 महिने झाले बंदच आहे. मालक आश्चर्याने म्हणाला, काहीतरीच काय. इथे एक बाई आणि तिचा नवरा राहतो ना. रात्री आम्ही सोबत जेवण केलं. मी त्याला समजावलं, काय सांगता, खरंच की काय? अहो तुमच्या अगोदर इथं एक वॉचमन राहायचा. तो पण असाच सांगायचा. पण अचानक एक दिवस तो गायब झाला. आता मात्र चूप शांतता पसरली. मी पुरता टरकून गेलो. मग मालक समजावण्याच्या सुरात म्हणाला, हे बघा, तुमच्यापासून काम लपवायचं. तुम्ही सरकारी नोकर. या खोलीत एका बाईनं आत्महत्या केली आहे हे खरं आहे. तिच्या नवऱ्याचे बाहेर संबंध होते म्हणे. पण मला काय हे लपवायचं नव्हतं. पण दुसऱ्यांदा तिच्याविषयी कुणीतरी सांगते म्हटल्यावर मला तुमची चिंता वाटली. हे ऐकून मी सुन्न झालो. पाहिजे तर तुम्हाला उद्या खोली बदलून देतो. आजची रात्र काढा. म्हणत मालक निघून गेला. हातभर फाटल्यावर जी काही स्थिती होती तशा स्थितीत आम्ही खोलीत प्रवेश केला. दरवाजा घट्ट बंद केला. जपानी तेल टेबलावर शांतपणे ठेवून दिले. खिडक्यावरची मटे तशीच होती. म्हणजे काल त्यांना कुणीच साफ केले नाही. ते कागदपत्रे कुठे दिसेनाच. हेंदोस नावाच्या पुस्तकाकडे आता बघवत नव्हते. पण तसं घाबरण्याचे काही कारण नव्हते. रोजच्या सारखी ही पण एक रात्र सरेल. शेवटी कशीबशी झोप लागली. रात्री कधीतरी दरवाजावर थाप पडली आणि पडतच राहिली. ओ उघडा ना. आज दार का बंद केले? 2 वाजले. मी आले. भीतीने माझी गाळण उडाली. पण होतं तरी काय बघू म्हणून मी शेवटी दरवाजा उघडला. लोक म्हणतात त्या रात्री खोलीमध्ये एवढे दणके बसत होते की अख्खी बिल्डिंगच त्यानं गेली होती. मंडळी, कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर